नमस्कार. बराच बांबू आणि वेत याच्यामधला फरक खूप जणांच्या लक्षात येत नाही. वेत ही कम्प्लिटली वेगळी वनस्पती आहे आणि बांबू ही वेगळी वनस्पती आहे. बांबू हा गवतवर्गीय प्रजातींमध्ये येतो, तर वेत खरं तर नारळाच्या कुटुंबामधलं आहे. म्हणजे वेताचं आणि नारळाचं तसं जवळचं नातं आहे. तुम्हाला हे जे समोर दिसतंय हे वेताचं झाड आहे आणि याची जात माहीत नाही वेताची कुठली आहे, पण तुम्ही जर का नीट बघितलं तर ह्या अशा पद्धतीचे काटे असतात वेताला भरपूर. अगदी हे जे पान जर का बघितलं तर ह्या पानाला सुद्धा खालच्या बाजूला हे जर का तुम्ही ते बघितलं या इथे तर हे काटे तुम्हाला दिसून येतील. पानाच्या वरच्याही बाजूला काटे असतात, बऱ्यापैकी काटे असतात पानाच्या वरच्या बाजूला. वेत स्वतः उभा राहत नाही, त्याला आधारासाठी दुसऱ्या वनस्पतींची गरज असते. इथे जर का तुम्ही बघितलं तर ह्या झाडाच्या उजव्या बाजूला हा वेत असा चढायला सुरुवात करतोय आणि त्या आधारासाठीच वेताचे हे जे असे वेलींचे असे टेंड्रिल्स असतात तसे वरपासनं खालपर्यंत येतात. जर का आपण बघितलं हे जे दिसतंय वरनं आलेलं आहे ह्याला छानपैकी काटे असतात. वेत हार्वेस्ट करणं तसं अवघड काम आहे, लागवड फारशी होत नाही. त्यामुळे वेताचं जे फर्निचर असतं हे बऱ्याच वेळेला जंगलांमधनं चोरून आणलेल्या वेतांपासनं केलेलं असतं. इथे जर का तुम्ही बघितलं ह्या वेताकडे तर साधारणपणे एक 1.25 इंच जाडीचा हा वेत आहे. सध्या हे जे वेताचं तुम्हाला बेटच म्हणत आपण याला, हे कोयना नगरला आहे. कोयना नगर, जिल्हा सातारा, सह्याद्री घाटमाता. महाराष्ट्रामध्ये वेत अगदी कोयना नगरपासनं साऊथला बऱ्याच ठिकाणी दिसतो. आंबोलीच्या घाटामध्ये दिसतो, चांदोलीमध्ये आहे. तर लागवडीसाठी कंदांमधनं लागवड करता येणं शक्य असतं. हे जे का तुम्ही बघताय हा जर का मीत उपटला तर याची लागवड अगदी सहजासहजी होते. जर का याचं हार्वेस्टिंग टेक्निक कळलं आणि तुमच्याकडे भरपूर जमीन आणि जर का माणसं असतील तर वेताची लागवड करायला हरकत नाही आहे, विचार करायला हरकत नाही आहे.